तुम्हाला माहिती आहे, लग्नानंतर जर एखादी मुलगी आपल्या मर्जीने पळून गेली किंवा मग कुणासोबत निघून गेली तर कायद्यानुसार तिच्यावर नक्की कुणाचा हक्क वरचढ ठरतो, सासरच्यांचा की मग माहेरच्यांचा. बऱ्याच जणांना असं वाटतं की लग्नानंतर पत्नीवर पतीचा किंवा सासरच्यांचा हक्क असतो, पण कायदेशीर वास्तव यापेक्षा काहीसा वेगळं आहे. भारताच्या संविधानाला प्रत्येक सज्ञान व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. जर ती मुलगी 18 वर्षांवरील सज्ञान असेल तर ती कायद्याने स्वतंत्र नागरिक आहे. लग्न झालं म्हणजे ती पतीची मालमत्ता होत नाहीये. जर तिनं स्वतःच्या मर्जीनं घर सोडलं असेल तर पोलीस किंवा न्यायालय तिला जबरदस्तीने पतीकडे किंवा माहेरी पाठवू शकत नाही. जर तिनं पोलिसांसमोर जबाब असा दिला की माझ्या इच्छेनं मी बाहेर पडली आहे, तर तिचा हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार सगळ्यात मोठा मानला जातो. पण याचा अर्थ असा नाहीये की पती हतबल असतो. अशा परिस्थितीमध्ये पतीकडे काही कायदेशीर मार्ग नक्कीच असतात. पत्नी बेपत्ता असेल तर तो पोलिसांमध्ये तक्रार करू शकतो किंवा पत्नीनं विनाकारण घर सोडलं असेल तर तो वैवाहिक अधिकारांच्या पुनर्प्राप्तीसाठी न्यायालयामध्ये धाव सुद्धा घेऊ शकतो. तसंच हा प्रकार डेझर्टन घटस्फोटासाठीचा एक आधार मानून तो घटस्फोटासाठी अर्ज सुद्धा करू शकतो. व्यक्ती म्हणून त्या मुलीच्या निवडीचा हक्क मोठा असतो, पण कायदेशीर नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये पतीला कोर्टाकडून दाद मागण्याचा अधिकार कायम असतो. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.